जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। हा बघा, हा आहे दार्जिलिंगचा व्ह्यू, एकदम भारी। इकडे मागे हिमालयात दिसतात, ते डोंगर वगैरे आलेत। सो गाइस, या रात्री झोपलो, रिलॅक्स। सो आता प्लॅन इथून चेकआउट करायचा। आता इथून चेकआउट करा, मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे। ब्रेकफास्टचा पण टाइम झालता, बट मी लेट उठलो। ऑब्व्हियसली जामच लेट उठलो। ब्रेकफास्ट पण मी आता करणार नाही, पोटात पण गडबड आहे खूप। सो या आता तर बॅग्स वगैरे भरलेले आहेत। माझी ही एक बॅग आहे, प्लस ही एक बॅग आहे। हे आहे माझी आजची ड्रेसिंग, ब्लॅक टी शर्ट, व्हाईट जॅकेट, आपले शूज फेवरेट वाले। आणि या इथे ही आमची रूमची अवस्था। इथे सर्व घाण पडले, ये नाही दिखाने का। हा रूम मी ऑलमोस्ट 2-3 वेळा चेक केलेला आहे। माझा ना एक सीन असतो, मी जिथे पण जातो ना तिथे काय ना काय विसरूनच येतो। मी असं कुठलीच प्लेस नाही का तिथे काहीतरी विसरलो नाही किंवा काहीतरी माझं राहिलं नाहीये। टी शर्ट, हुडी, काही ना काही विसरतोच मी। त्यांचा शेअरिंग बेडरूम तुम्हाला माहितीच असेल कसा असतो। सो या आय एम ऑल सेट गाईस। आता इथे आलो चेकआउट करायला आणि तर सर्वजण आमचे बसलेले आहेत। सो गाईज, वी आर ऑल सेट। आम्ही पूर्ण रेडी झालो। या कारमध्ये आता मला जायचं आहे अँड आम्ही आता चाललो टी गार्डनला। आणि एक झू आहे इथं, झू करून जायचं, कुठलं तरी झू आहे, तिथे जायचं आहे आम्हाला आता। बाकी लगेज वगैरे सर्व आमचं आम्ही वरती ठेवलेलं आहे। गणपती बाप्पा। So guys, we are ready to go. काय नाथ घेऊन इथे थोडी ट्रॅफिक लागली आहे, तो आम्ही आता चालत चाललो। इथे एक चायनीज टेम्पल आहे। थोडीफार ट्रॅफिक आहे, मागे थोडी जास्त लागली आहे, म्हणून आम्हाला तर चालतच जायचंय। पण थोडंच जवळ आहे, म्हणजे लाईक 10 मिनिट्स वॉकच्या डिस्टन्सवर आहे। कसं आहे माहिती आहे, दार्जिलिंगमध्ये आहे ना असे सिंगल वेज आहेत, ट्रॅफिकची चान्सेस खूप जास्त आहेत। बट इकडची लोक आहेत ना आपल्या पनवेल सारखी नाही आहेत, कुठं पण घुसवलं कुठं पण गेलं प्रॉपर एकाच लेनमध्ये गाड्या लावतात। जास्त मोठा रोड पण नाहीये, सो बसेस वगैरे पण नाही येऊ शकत। हा एंट्रन्स, इथून आपल्याला आतमध्ये जायचंय। अब अपने को इधर जाने का है। अभी हमको जू जाएंगे, जू, हिमालयन माउंटेनिंग इंस्टीट्यूट और म्यूजियम एक ही साथ है। एक ही साथ है क्या? मतलब एक ही लोकेशन पे है क्या? एक ही जू के अंदर ही है। ओके ओके। कितना दूर है यहाँ से? हाँ, यहाँ से मैक्सिमम आधा घंटा। ठीक है ना, आधा घंटा मतलब 5-6 किलोमीटर। रास्तों को देख के नहीं लगता मेरे को। तो तुम्ही गाईस तुम्ही बघू शकता, इथे रस्त्याच्याच बाजूला रेल्वे ट्रॅक आहे। ऍक्च्युली इथे ना ऍक्च्युली इथे ना टॉय ट्रेन चालते, जिचा टायमिंग आहे ऑलमोस्ट एव्हरी 2 आवर्स मध्ये ती टॉय ट्रेन जाते। बट फॉर सम रिझन्स आम्हाला सिक्कीम साठी जायचं आहे, सो आम्हाला टॉय ट्रेन मध्ये बसायला नाही भेटणार। जर इथे असतो ना तर आम्ही नक्की बसलो असतो। आणि टॉय ट्रेनची मज्जाच काहीतरी वेगळीच आहे। झूला जायला खूपच गर्दी आहे, आम्ही झूचा जायचा प्लॅन आहे ना तो पूर्णपणे ड्रॉप केलाय। आता इथं थोडीफार शॉपिंग करायची आहे। मी जस्ट एक साईड बॅग घेतली, फक्त इथे साईड बॅग घेतली आणि अजून काहीच नाही घेतलं। थोडंफार शॉपिंग करायची आणि डायरेक्ट तिथून आम्हाला जायचं गँगटॉकला। सो तोच प्लॅन आहे झूचा प्लॅन, तर गाईज आम्ही कॅन्सलच केलेला आहे। गाईज इथे जस्ट झूच्याच बाजूला तुम्हाला एक मस्त मार्केट भेटेल, जिथे तुम्ही वेगवेगळी शॉपिंग करू शकता। लाईक टोपी वगैरे घेऊ शकता, छोट्या मुलांसाठी किड्ससाठी आहे, बाकी खूप काही इथं घेण्यासारखा।
मी जस्ट इथून एक साईड बॅग घेतली अँड एक बाईकला लावायला साठी हे घेतलंय मी. इधर से लिया. बाकी जे काही तुम्हाला पाहिजे ते इथून तुम्ही घेऊ शकता. मार्केट खूप मोठं आहे. छोटं आहे मार्केट. एवढंच गाईस हे प्रत्येक दादा आमच्या टूरचे मॅनेजर. पुढच्या वर्षी तुम्ही बनणार आहे. पुढच्या वर्षी ट्रिपला तुम्हाला यायचंय. पब्लिक सोबत दारू पिऊन झोपू नका. गाइस हाय आमचा गुरु. याला बिट्टी झालेली आहे. हम लोग अभी दार्जिलिंग घूमने आए हैं और गुरु को मैसेज है कि उसकी एग्जाम है कुछ. गुरु की गोल्डन केटी की एग्जाम है. गोल्डन केटी भी बोल रहा है घंटा लड़ा. केबल कार गाइस. केबल कार ये करने का है देखो. नहीं कि अंकल इसका रेट कितना रहता है केबल कार का? ये 270 रुपया. अभी हम जा सकते हैं क्या? इसके लिए 4 घंटा टाइम लगता है. 4 घंटा टाइम लगता है ना. मतलब वेटिंग रहता है ना अपनी बारी आने तक. लेकिन इससे ना अंकल पूरा दार्जिलिंग का व्यू दिखता है. मैंने सुना था. नहीं दिखता. खाली टी गार्डन. कट कर दे भाई. कट कर दे. सो गाईज सध्या मी टी गार्डनला पोहोचलेलो आहोत. पोचलो मी टी गार्डनला पोहोचलो. आता इथे जर तुम्हाला मार्केट वगैरे भेटेल काहीतरी खायला मसाले वगैरे आहेत. व्ह्यू अँड टी गार्डन. अरे हीच चहा पावडर आहे. मी सांगतो ना. इथे तुम्ही असं टुरिस्ट टाइप फिरू शकता. टी गार्डनला तुम्हाला फक्त चहा बघायला भेटेल. तुम्ही चाय तोडू शकत नाही. चहाची पानं तोडू शकत नाही. काय हा कुठे ठीक है चल फोटो निकाल अभी. सो गाईज सध्या मी आहे टी गार्डनला अँड इथे तुम्हाला एक चांगला असा व्ह्यू मिळेल. तुम्हाला असे यांचे ट्रेडिशनल कपडे वगैरे घालायचे असतील ते असे दिसतात. ते तुम्ही ते रेंटवर घेऊन घालू शकता. 50 रुपीज पर पर्सन आहे. म्हणजे एक ट्रेडिशनल ड्रेसचं काहीतरी 50 रुपीजच आहे. मी ट्राय केले. एक पण फोटो चांगले नाही आले म्हणून मी ते टाकणार नाही अजिबात. बाकी हा कपडे वगैरे मस्त आहेत. लोकेशन पण मस्त आहे. सर्व काही एकदम इथं म्हणजे ॲटमॉस्फिअर पण एकदम चिल्ड आणि व्ह्यू सारे पैसे तो बस इस व्यू के बॉस. टी गार्डनमध्ये जर तुम्हाला चहापत्ती विकत घ्यायची असेल तर फर्स्टली तुम्हाला ते चहा टेस्ट करायला भेटते. तुम्ही चहा टेस्ट केल्यावर इथून पाहिजे ती म्हणजे ग्रीन टी, मिल्क टी किंवा मसाला चाय जे काय पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. अँड टेस्ट करा ऑब्विसली. म्हणजे टेस्ट करून म्हणजे ती प्रॉपर नॅचरल टी असते. सो या मी एवढे घेतलेले आहे. घरातल्या मम्मीने सांगितले बोलतो चहापत्ती घेऊन ये बोलतो दार्जिलिंग. सो गाईस दार्जिलिंग आमचा फिरून झालेला आहे अँड आता मी चाललो गँगटॉकला. ही माझ्या मागे बस आहे. त्या बसमध्ये आम्हाला गँगटॉकला जायचं आहे. ऑलमोस्ट 4 तासाचा प्रवास आहे आमचा गँगटॉकचा. अँड गँगटॉकला जाऊन काय फिरायचा प्लॅन नाही आहे. डायरेक्ट रूममध्ये चेक इन करायचं आहे अँड देन उद्याच गँगटॉक फिरायचं आहे आम्हाला. बाकी हा ऑलमोस्ट 4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचतो गँगटॉकला. चला हा उघडलाच नाही का भावा टायमिंगवर.
सो आमची बस सध्या तर अबंडंट जागेवर थांबलेली आहे. आम्ही उतरून इथं नाचत आहोत. गाईस आमची बस थांबलेली आहे इथंच आणि आम्ही तर नाचत आहोत फुल ट्रिप मध्ये. सो गाईस इट्स बिन ऑलमोस्ट रात्रीचे 1 वाजलेत आणि आम्ही आता हॉटेलजवळ पोहोचलेलो आहोत. अजून चेक इन पण नाही केला. ॲक्च्युली आम्हाला हॉटेलजवळ 7 वाजता पोहोचायचा होता. एंट्री करायची होती. 7 वाजता आमचा चेक इनचा टाईम होता. बट खूपच डिले झाला. मला एवढा वाटला पण नव्हता एवढा डिले झाला. अँड ठीक आहे ना, तर अभी जो आहे वो आहे. नाही तर तुम्हाला हॉटेलचा एक टूर दाखवतो. म्हणजे आम्ही कुठला हॉटेल घेतला आणि काय आमचं आता करंटली काय आमची सिच्युएशन आहे ती तुम्हाला दाखवतो. सो फर्स्टली आहे आमचं हॉटेल द क्राउन इन. बघू शकता तुम्ही हॉटेल गाईस. आणि इथे आमचे सर्वांचे लगेजेस वगैरे पडलेले आहेत. 1 वाजलेत अँड सर्वजण डायरेक्ट येऊन जेवायला बसलेत. मी पण जेवायला चाललो आता. रात्रीचे 1 वाजलेत. पुण्यामध्ये बघू शकता नॉर्मल व्हेजच आहे. असं चिकन वगैरे नाही, फक्त व्हेज आहे. अँड थंडी एवढी आहे ना, कारण आपल्याकडे ब्लॅक टी शर्ट, त्याच्यावर ब्ल्यू टी शर्ट अँड देन जॅकेट गाईस. जस्ट आमचं जेवण झालेलं आहे. आता चालू रूममध्ये. बाजू माझा रूम नंबर आहे 204. सो गाईज हाय आमचा ना गाईज सध्या पोचलोय रूम जवळ आणि मी तुम्हाला एक रूमचा टूर दाखवतो. बाजू आमचा रूम नंबर आहे 204. जस्ट मी ओपन केलेला आहे. अँड किधर लगत आहे. सो गाईज रूम टूर. फर्स्टली इथे आहे बेड. एक किंग साईज बेड आहे ते. देन इथं स्टडी टेबल आहे. तुम्हाला काय चहा कॉफी बनवायची असेल तर ते सर्व इथे अवेलेबल आहे. TV वायफाय वगैरे सर्व त्याचा पासवर्ड आहे. हा मेन्यू कार्ड आहे आय थिंक. हा मेन्यू कार्ड आहे. खालते डॉवर्स वगैरे आहेत. जा. अँड देन इथे एक बेडशीट आहे. बसायला काउच आहे. सोफा वगैरे मस्त आहे. अँड एक बेस्ट असा मिरर इन्स्टा स्टोरी पोस्ट करायला आहे आपल्यासाठी. बाकी या इट्स गुड. इट्स व्हेरी गुड. इथे अलमेरा पण आहे. अलमेराच्या नंतर हा बाथरूम. अरे बाथरूम ओपनच आहे. हा बाथरूम आहे. बाथरूम पण अरे बाथरूम तर किती मोठा आहे यार. फक्त गरम पाणी पाहिजे बस. बाकी हा रूम एकदमच मस्त आहे. बेस्ट आहे आणि खूपच मोठा आहे. एवढा छोटा पण नाहीये का म्हणजे गेल्या हॉटेल सारखा छोटा नाही रूम. खूपच मोठा आहे. इथं ऑलमोस्ट 15 जणांची महफिल बसू शकते. एवढा मोठा रूम आहे.